बातमी सचिन घायवळ संदर्भात सचिन घायवळवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। कोथरूड गोळीबार प्रकरणी सचिन घायवळवर हा गुन्हा दाखल झालाय। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तसे आदेश जारी केलेत। निलेश नंतर आता सचिन घायवळ हा सुद्धा पोलिसांच्या रडारवरती आहे। सचिन घायवळ हा निलेश घायवळ याचा भाऊ आहे। आता सचिन घायवळ याच्यावर सुद्धा पोलिसांकडून कारवाई सुरू झाली आहे। निलेश नंतर आता सचिन घायवळ हा पोलिसांच्या रडारवरती आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, जगदीश अगदी बरोबर आहे। खरं तर निलेश घायवळ आणि भाऊ सचिन घायवळ या दोघांवरती देखील आता पुणे पोलिसांनी जी आहे ती मोक्का अंतर्गत कारवाई केलेली पाहायला मिळते। खरं तर यापूर्वी देखील निलेश घायवळवरती अशा प्रकारची कारवाई जी आहे ती केलेली होती। 2021 साली देखील अशा प्रकारची कारवाई झालेली होती आणि त्याच्या गुन्ह्याचा तपास देखील गुन्हे शाखेकडे दिलेला आपल्याला पाहायला मिळत होता। आता पुन्हा एकदा जी आहे ती मोक्का अंतर्गत कारवाई निलेश घायवळ आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सचिन घायवळ ज्याच्या शस्त्र परवान्याचा विषय मागील अनेक दिवस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये गाजत आहे। गृहराज्यमंत्र्यांनी त्यांना जो आहे तो शस्त्र परवाना दिलेला होता, परंतु आता याच सचिन घायवळवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांनी केलेली पाहायला मिळते। कारण का जो पत्रम कोथरूडमध्ये काही दिवसांपूर्वी गोळीबार झालेला होता, त्या गोळीबारामध्ये निलेश घायवळला आरोपी तर केलेलं होतंच, परंतु आता सचिन घायवळला देखील या सगळ्या प्रकरणी आरोपी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। केवळ इतकंच नाही तर निलेश घायवळ सोबत सचिन घायवळवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई जी आहे ती केलेली आहे। मग कोथरूडचा गोळीबार असेल किंवा खंडणी मागणी असेल किंवा वाहनांचा खोटा नंबर प्लेट वापरण्याचा गुन्हा असेल, त्याचबरोबर घरात मिळून आलेलं शस्त्र असेल आणि खंडणी असेल, असे गंभीर गुन्हे जे आहेत ते एवढ्या 30 दिवसांमध्ये 5 गुन्हे या घायवळ बंधूंवरती जे आहे ते दाखल केले आपल्याला पाहायला मिळत आहेत। निलेश घायवळवरती दाखल केलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या अनुषंगाने पुणे पोलिसांनी आज सगळ्यात मोठी कारवाई केलेली पाहायला मिळते। गुन्हे शाखेकडे हा तपास तर सोपवलाच, परंतु गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यापूर्वी या संपूर्ण घायवळ बंधूंवरती आणि यांच्या टोळीवरती मोक्का अंतर्गत कारवाई जी आहे ती जगदीश केलेली पाहायला मिळते। धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।